जय जय रामकृष्ण हरी. माऊली आज चैत्रवद्य 11 वरुथिनी एकादशी हा एक ह्या शके 1948 मधली दुसरी एकादशी आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीची साधना आज केली जाते. आपल्या मनातला मळ काढून टाकण्यासाठी आजची साधना फार महत्त्वाची. वरुथिनी एकादशी ह्या ज्या ह्यामध्ये जे 8 अक्षर आहेत, ह्या 8 अक्षरांनाही तेवढंच महत्त्व आहे. व म्हणजे आपलं वर्तन, रू म्हणजे ऋण, थी वरुधिनी म्हटलेलं आहे ॲक्च्युली. त्याच्यामध्ये वरुथिनी म्हणा, वरुधिनी म्हणा. धी म्हणजे तुमची बुद्धी. आपल्या बुद्धीनुसार आपण वर्तन करतो. आणि नी म्हणजे निर्णय क्षमता. आपल्या प्रत्येकाला एक वेगळी निर्णय क्षमता असते. प्रत्येकामध्ये परमेश्वराने जसं हा प्रत्येक प्राणी युनिक बघितलेला आहे. तुम्ही जरी 1000 हत्ती घेतले तरी त्या हत्तीमधला प्रत्येक हत्ती वेगळा असतो. 140 कोटी भारतीय जर घेतले तर प्रत्येक भारतीय हा युनिक आहे. तसं जी निर्णय क्षमता असते ती प्रत्येकाची वेगळी असते. नंतर ए म्हणजे एकाग्रता. तुमची प्रत्येकाची एकाग्रता ही वेगळी असते. तसंच का म्हणजे कार्यकुशलता. प्रत्येकाची कार्यकुशलता ही वेगळी असते. ज्याचे त्याचे कार्यकुशलता ज्याने त्याने ते समजून घ्यायची असते, पण अतिशय वेगळे असते ते कार्यकुशलता. त्यानंतर द म्हणजे दर्शन. दर्शन म्हणजे तुम्हाला जे दिसतं, तुम्ही जे समजून घेता ते दर्शन. आणि हे जे दर्शन आहे हे प्रत्येकाचं वेगळं असतं. आपण जर ह्याच्या पुढचा विचार केला तर शी म्हणजे तुमचं शिक्षण आहे. शिक्षण आपण पद्धतीने शाळेत जाऊन घेतो, आपल्याला निसर्गातनं मिळतं, आपण जाता येताना बोलतो, ऐकतो. आपली जे ज्ञानेंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय, त्याद्वारे जे आपण अवगत करतो ना, ते सगळं शिक्षण आहे. आणि ते शिक्षणातनं जेव्हा ते शिक्षण तुमच्या मनामध्ये मनामध्ये ते जातं, त्यावेळेस तुम्हाला एक समज येते, त्याला तुम्ही दर्शन म्हणता. म्हणजे आई जी असते, आपली आईकडे प्रत्येक जरी आईला 5 मुलं असतील तर त्या 5 मुलाची आईकडे बघण्याची क्षमता वेगळी असते. ते दर्शन वेगळं असतं. कारण प्रत्येकाला आई ही वेगळ्या पद्धतीनं वाटू शकते. आई कशी आहे हा प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं सांगू शकतो. त्याला आपण दर्शन म्हणतो. किंवा ह्या ठिकाणी तुम्ही जर चक्रधर स्वामींचा हत्तीचा दृष्टांत बघितला तर तो दर्शनाचाच भाग आहे, की तुम्हाला जो कसं समजलं त्याच्यावर आहे. त्यानंतर तुमची जे कार्यकुशलता आहे ते तुम्ही बदलू शकता, तुम्ही वाढवू शकता. आपण सुरुवातीला आपल्याला 1 पाऊल टाकता येत नाही. आपल्याला पापा करत आई शिकवते आणि आता आपण पळतो. लोक ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवतात. आज वयाच्या 60व्या वर्षी 42 किलोमीटर ते मॅरेथॉन पळणारे बरेचसे आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आज टाटा समूहाचे जे CEO आहेत, नटराजन चंद्रशेखर साहेब, हे स्वतःसुद्धा ह्या वयामध्ये 60 पार केले तरी 40, 42, 43 किलोमीटर जे ते त्यांचं हे आहे की ते पळतात. आणि असं तर एक वेगळा हे आहे. त्यामुळं प्रत्येकाने कार्यकुशलता जी आहे बदलते. नंतर कार्यकुशलतेवरच हा जो संबंध आहे तो एकाग्रतेचा आहे. तर ती एकाग्रतासुद्धा आपली तशीच आहे. आपण ज्या कार्यामध्ये आपल्याला रस असतो, आपली एकाग्रता वाढते. जर आपल्या कार्यामध्ये रस नसेल तर आपली एकाग्रता वाढत नाही. हा त्यातला एक फरक आहे.